कैसे सगळे जण ओळखीता का नाही उत्तनचा पुष्पा ना आजचा 9वा दिवस ना आज परत एकदा आपण स्टार्ट करू ब्लॉग न आता जाऊ हिटो नाश्त्यासाठी काय करायचं घेतलं माहिती नाही तर हिटो जाऊ बघू ना असेच माझा व्हिडिओ बघित राहा शेवटपर्यंत तर चला हिटो जाऊ न बघू काय करायचं घेतलं ते चर्चमध्ये माल्या बदल तर तर आता आपण नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आज प्लॅन केलेलं की सर्व ग्रुप आहे तो मोठा ग्रुप आपण सर्वजण पाण्यामध्ये पोहण्यासाठी जाणार आहोत तर सर्वजण रेडी झालेले आहेत मी सुद्धा रेडी झालेला आहे तर चला पोहायला जाऊ तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता आपण चाललेले आहोत ते म्हणजेच पोहण्यासाठी आणि आजची पब्लिकसुद्धा बघा तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता आपण आलेले आहोत ते म्हणजेच बंदरावर आणि बंदरावर हे बघा खूप पब्लिक आहे पैसे नव्हतं पहिला हे सर्व नॉर्मल होतं एकदम आपल्या बंदरासारखं नंतर आता हे यावर्षी दगड वगैरे टाकलेले आहे ते तुम्ही बघू शकता तरी सुद्धा पोहण्यासाठी दिलं तर चांगलं वाटतं इकडे से हाय से हाय से हाय आणि से हाय तर आम्ही सगळेजण पोहायला आले मस्त मजा येते यायला बघा मस्त एकदम निंबळ पण जाम खतरनाक आहे पाणी पडल्यात तर ते मजा येईल ती पण यायला कवा ना कवाच पाणी पडते चला पाण्याचे बुरा जाऊ त्या दमग्या कोणाला जाते तर मित्रांनो आता पण चाललेलो आहोत आपल्या रूमवर तर खूप आम्ही मजा केलेली आहे सर्दी सुद्धा झाली पाण्यामध्ये आणि आमचे लोक जास्त आले नाही थोडेच लोक आलेले तर चला जाऊ चला रूमवर तर आता आपण निघालेले आहोत रूमवर जाण्यासाठी आणि तुम्ही पब्लिकसुद्धा बघू शकता तर आणि दुपारच्या वेळी जास्त सर्व लोक पाण्यामध्ये पोहण्यासाठी येतात आम्ही थोडे लवकर आलो होतो आणि आपण नंतर मे बी आलो असतो पण खूप काम वगैरे आहेत खूप व्हिडिओ वगैरे बनवायचे आहेत तर आपण असेच जाऊया चला आणि यो आमचा आले तर चला आपण आता निघालेले आहोत आपण रूमवर पोचू आता कोला हिंग होतं जो येईल ते येईल नाही ना टमाटर कुठे टमाटर पाहिजे इथे आंबे वगैरे कापायचे घेतलेले आहेत आणि तिकडे तर मित्रांनो आता इथे जेवणाचं प्रिपरेशन चालू आहे म्हणजेच आज मावळ्याचं आंबट आहे ते बनवायचं घेतलेलं आहे आणि तसेच मुलींनी आणि तिकडे मुलींनी म्हणजेच आंबे कापायचे घेतलेले आहेत करमट करायला आमच्या भाषेमध्ये त्याला करमट बोलतात त्याच्यामध्ये मीठ साखर आणि थोडीसं मसाला टाकून ते बनवतात तर आता मला कुठे बाहेर जायचं आहे तर मी तिकडे जात आहे तर चला आपण बाहेर जाऊया चालू काम एकदा नाका ते लाव बॅग चलो लाव बॅग चालून घेतलं काम चलो मनी चलो चला चलो इम्रान ए यस नाही
तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या बरोबर आहेत ताबूर बोटीचे सर्व भागी आणि ते आता आरती घेऊन जाणार आहेत. तर आम्ही त्यांच्या रूमवर आलेले आहोत आणि चला आपण तिकडे जाऊया आणि आरती वगैरे देऊया. हे सर्वजण ते ताबूर बोटीचे सर्व भागी आहेत. अजून आतमध्ये आहेत मला वाटते. चला चर्चकडे जाऊया. तर मित्रांनो आता आपण चर्चकडे पोहोचलेले आहोत आणि आपल्या मागे तुम्ही बघू शकता ताबूर बोटीचे सर्व भागी आहेत. नाकू आहेत, तांडेलसुद्धा आहेत आणि आपले तर आता आपण आलेले आहोत ते म्हणजेच आरती घेण्यासाठी. आणि आरतीचे इकडे खूप सारे स्टॉल आहेत तुम्ही बघू शकता. एक लेफ्ट वाला लेफ्ट तर मित्रांनो आता आपण बोटी वगैरे घेतलेल्या आहेत आणि आता पण आलेले आहोत बघा चर्चकडे आणि आपले हे ताबूर बोटीचे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता सेंट जॉन FC सर्व मेंबर्स आहेत इकडे हे बघा. आणि हे आरती वगैरे घेऊन गेले होते. काहीतरी बोला सेंट जॉन FCचा. त्याच्यानंतर मग थाली तिकडे दुसऱ्या ठिकाणीकडे न्यायची होईल. तर चला आपण चर्चमध्ये जाऊया. तर मित्रांनो आता आपण आरती वगैरे देऊन आलेले आहोत ताबूर बोटीची. आणि तुम्हाला मी एक माहिती देतो ह्यांची की ती म्हणजेच ह्या बोटीचं जी पहिली बोट आहे ती अगोदर म्हणजे आहेच, पण अजून त्यांनी एक गुजरातला अजून एक नंबर लावलेला आहे बोटीचा, म्हणजे नवीन बोट बांधण्यासाठी. तर ही त्यांची माहिती आहे आणि त्यांचा नागपूरसुद्धा आलेला आहे आणि हे सर्व भागे आहे. तर चला हे आजचा दुपारचे वेळ झालेले आहे म्हणजेच जेवणाची वेळ. तर आपण आता इथून घरी जाणार आहोत, म्हणजेच आपल्या रूमवर जेवण वगैरे स्टार्ट करायचं घेतलेलं आहे. इथे आपला फ्रेंड आहे आणि तर चला आपण जेवण घेण्यासाठी आणि जेवणाचं प्रिपरेशन तर आपण बघितलेलंच आहे. तर चला आपण जाऊया आणि रूम वगैरे. मित्र आपण जात असताना आपले टक्करवाले भेटलेले आहेत. हे बघा आरती घेऊन जात आहेत हे सर्वजण आहेत. तर चला सर्व हे आरती घेत जात आहेत आणि आता आपण आपल्या जागेवर म्हणजेच आपल्या रूमवर जाऊया. आपलं जेवण वगैरे सर्व रेडी आहे असं त्यांनी मला कॉल करून सांगितलेलंच आहे. तर चला बघूया काय काय आज बनवलेलं आहे. मासलीच बनवलेली आहे वैसे, पण जेवण वगैरे रेडी आहे, बघूया.
मित्रांनो, आता आपलं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आपण थोडीशी शॉपिंग वगैरे करण्यासाठी जात आहोत, म्हणजेच हलवा वगैरे घेण्यासाठी. तर चला आणि मित्रांबरोबर थोडे एन्जॉयमेंट वगैरे करू. तर चला तिकडे जाऊया. काय सांगताय बोनी मुंबईकर आणि त्यांची फॅमिली पण. तर मित्रांनो, आता आपण रेडी झालेले आहोत, ते म्हणजे चर्चला जाण्यासाठी. संध्याकाळच्या 5:15 झालेले आहेत आणि आपण खूप एन्जॉयमेंट केली, मित्रांबरोबर गेलेलो आणि आता चर्चला जात आहोत. तर चला चर्चला जाऊया. तर मित्रांनो, आज आपण लेट झालेले आहोत, तरी चला आतमध्ये जाऊया. खूप लेट झालेले आहोत. तर मित्रांनो, आता आपण चर्चमधून आलेले आहोत आणि आता आपण चाललेले आहोत ते म्हणजेच आपल्या रूमवर. आणि काहीतरी आज रात्रीच्या जेवणासाठी स्पेशल आहे असं मला वाटते.
तर जाऊया आणि बघूया तिकडे काय बनवायचं घेतलेलं आहे. तर आपण आता रस्त्याला आहोत आणि बघूया तिकडे जाऊया आणि काय बनवायचं घेतलेलं बघूया. तर चला. मित्रांनो आता तुम्ही बघू शकता आपण पोचलेले आहोत ते म्हणजेच आपल्या लॉजवर म्हणजेच रूमवर. आणि इकडे सुरुवात झालेली आहे रो बनवायची. तर तिकडे बघूया त्यांनी काहीतरी कापायचं घेतलेलं आहे. तर बघूया. तर इथे राईस शिजवायचं घेतलेलं आहे आणि मला वाटते इथे काय नाही आहे. इथेच मला वाटते बिर्याणी आज बनवायची आहे. तर इथे एवढं बनवलेलं आहे. घे काय नाही. तर मित्रांनो आता आपण चाललेले आहोत प्रोग्रामसाठी. आपल्याला खूप उशीरसुद्धा झालेला आहे कारण आपण जेवत होतो आणि त्याच्यानंतर आता निघालेले आहोत जेवण झाल्यानंतर तिकडे. तर चला आपण जाऊया बघूया काही क्लिप्स काढूया. मला माहिती नाही काय काय आहे. मी फर्स्ट टाईमच इकडे आलेले आहोत ह्या प्रोग्रामसाठी. तर चला बघूया काय काय होणार आहे. बघू शकता प्रतिकत्व नेक्सन पाटील विशाल राष्ट्रन आणि सारथी यांनी सहभागी होतात. ते पाहून मला नेहमीच त्यांच्या फेऱ्यासाठी तुमची वेळाला मला आहे. हे बाब माझ्यासाठी माझी मानवून तैको जोडीलाई तर मित्रांनो आता आपण प्रोग्रामवरून आलेले आहोत आणि आता आपण आपल्या रूमवर जात आहोत. तर चला रूमवर जाऊया. तर मित्रांनो आता आपण घरी आलेले आहोत आणि आपण आता व्हिडिओ एंड करत आहोत. तर आपल्याबरोबरच आहेत म्हणजेच कॅमेरामॅन टायसन आणि आता आजचा तो एंडिंगचा व्हिडिओ तो बनवत आहेत. आणि आजचा पूर्ण ब्लॉग आज खूप म्हणजे खूप काम झालेलं आहे. म्हणजेच बोलायला गेले तर रोट्या वगैरे पण मला वाटते बुजलेले आहेत आणि आज अंडाकरी लास्टला केली होती आणि त्याच्यानंतर प्रोग्राम वगैरे खूप आणि पोहण्यासाठी पण गेलेलो. तर आजचा व्हिडिओ ज्यांनी बघितला त्यांनी नक्कीच कमेंट करा आणि ज्यांना पण व्हिडिओ आवडले असेल नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चला बाय बाय, टेक केअर. खूप बरं वाटलं कारण वेलंकनी दिवस एकदम अप्रतिम आहे. त्यांचा प्रवास पण आपल्याला परफेक्ट आहे. म्हणजे आम्हाला प्रॉब्लेम आला तरी ते आम्हाला प्रॉब्लेम स्वतः सॉल्व करतात. आम्हाला प्रॉब्लेममध्ये टाकत नाही आणि जेवण तर अतिउत्तम आहे त्यांचं.